फोटोच फोटो. MIDC मध्ये कुठला तरी प्रोजेक्ट पूर्ण झाल्याचा आनंद आहे आणि केसरकर अत्यंत अदबीने उभे आहेत, बाजूला चाकणकर आहेत आणि खरात आहेत आणि अख्खा MIDCचा स्टाफ आहे. शालेय शिक्षण मंत्र्यांच्या सोबत अख्खा MIDCचा स्टाफ आणि सोबत चाकणकर, आणि या तिघांचाही या खात्याशी काहीच संबंध नाही. याच्याशी म्हणजे इथे जर उदय सामंतांचा फोटो असता तर मी समजू शकले असते की उदय सामंत MIDC शी संबंधित आहेत. त्यांचा काय संबंध आहे या सगळ्यांशी? का आले होते ही लोक इकडे? म्हणजे हे सगळे फोटो बघता मला आश्चर्य वाटतंय. हे गोडसे, हे सगळे लोक, मी नुसत्या फोटोवरून बोलणार नाही. फोटो दाखवायला तर मी कोणाचीही दाखवू शकते हो. फोटोचं काय असतंय त्याच्यामध्ये? अमित शहाचा फोटो आहे, अमित शहाचा पण फोटो आहे ना, पण अमित शहाचा फोटो खरात सोबत आहे म्हणजे अमित शहा गुन्हेगार आहेत असं थोडीच होतं. फोटोंवरून मी म्हणत नाहीये, पण जेव्हा फ्रिक्वेंटली फोटो सापडतात आणि वेगवेगळ्या ठिकाणचे फोटो सापडतात तेव्हा मात्र काही प्रश्न निर्माण होतात. जे प्रश्न आम्ही आता SIT ला समोर मांडलेले आहेत. SIT समोर इनपुट देताना जे काही त्यांच्याकडून जी काही माहिती, त्यावर मी काहीच भाष्य करणार नाही. पण मला जे मांडायचं होतं त्याच्यामध्ये मला नाशिकच्या काही पोलीस अधिकाऱ्यांबद्दल त्यांच्याशी बोलायचं होतं. होय, नाशिक जिल्ह्यातले काही पोलीस अधिकारी जे त्याच्या भक्तांच्या रांगेत उभे होते आणि ज्यांनी 1.5-2 वर्षांपासून हा गुन्हा नोंद होऊ दिला नाही, किंबहुना तो गुन्हा घेतला नाही, अशा काही अधिकाऱ्यांच्या बद्दल मी SIT शी बोललीये. आणि मला त्याच्यावरती फार वेगळं भाष्य करायची गरज नाही, कारण माझी अडचण अशी आहे, व्यक्ती बदनाम झाली तरी चालते पण संस्था बदनाम होता कामा नये. सो डिपार्टमेंटला कुठल्याही पद्धतीने डाग लागता कामा नये. पण डिपार्टमेंट मधले काही लोक जर चुकून माकून हा गुन्हा नोंदवून घेण्यासाठी टाळाटाळ करत असतील आणि त्याची कारणं ही असतील की ते खरातचे भक्त होते, तर ते इनपुट्स दिले गेले पाहिजेत, म्हणून ते इनपुट दिलेले आहेत. आम्ही अत्यंत स्वच्छपणे दीपक केसरकर आणि चाकणकर या दोघांचेही कॉल रेकॉर्ड तपासले जावेत अशी मागणी केली आहे. या दोघांचेही आर्थिक स्रोत तपासले जावेत याची मागणी आधी होती. याच्यानंतर मी CM साहेबांना भेटेल, मी EOWच्या ऑफिसला जाईल, मी त्यांच्यासमोर मांडेल. मी EOWच्या ऑफिसमध्ये जाण्याचं अजून एक कारण आपल्याला आत्ताच सांगितलं पाहिजे. ॲक्च्युली तो पेपर माझ्याकडे अजूनही त्याची प्रिंट आली नाही म्हणून मला दाखवता येत नाहीये पेपर. पण निलेश चाकणकर यांच्याकडून त्यांची आणि चौधरी नावाच्या व्यक्तीची कोकणामध्ये एका कंपनीत भागीदारी. कोण आहे ते चौधरी? तर चौधरी हे तटकरेंच्या सोबत अनेक कंपन्यांमध्ये आहेत. इफ A is equal to B, B is equal to C, it means that A is equal to C. तटकरेंच्या अनेक व्यवहारांमध्ये जर चौधरी आहेत आणि चौधरीच्या सोबत चाकणकरची भागीदारी आहे, काय संबंध आहे? मला जी काही माहिती होती त्यातले अनेक नावं आहेत, खूप सारी नावं आहेत. म्हणजे दीपक लोंढेला ताब्यात घेतला असेल, पण दीपक लोंढे असेल, उदय सांगले असेल, कितीतरी नावं आहेत की ज्या नावांचा मला वाटतं की या लोकांची चौकशी झाली पाहिजे. देशमुख नावाचा जो ओझरचा माणूस आहे त्याची चौकशी झाली पाहिजे. त्याची कारण प्रॉपर्टी खरातने स्वतःच्याच नावावर ठेवली असेल असं काही नाही. निलेश चाकणकर आणि चौधरी यांचा जो प्रोजेक्ट आहे तो 450 ते 500 CRचा प्रोजेक्ट आहे. 450-500 CRचा प्रोजेक्ट उभं राहण्या इतकी आर्थिक कुवत येते कुठून? त्याच्यावर त्यांनी काय तो तपास करावा. त्याचे पेपर्स त्यांना हवे असतील ते पेपर्स मी त्यांना पाठवलेत. अजून काही पेपर्स पाठवायचे तर आम्ही पाठवू. आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही करू. परंतु ही सगळी जी कॉन्स्पिरसी आहे त्यावरती एकदा बोललं पाहिजे. अजून एक प्रिंट ऋषीदादा माझ्याकडे आलेली नाही. ती प्रिंट अशी की आपल्या सगळ्यांना कदाचित कल्पना असेल मी का हे सगळे CDR तपासले जावे असं म्हणते. त्याचं कारण म्हणून एक घटना सांगते. अनु मलिक हे संगीतकार आहेत. संगीतकार अनु मलिक, मी खूप गंभीर काहीतरी, संगीतकार अनु मलिक यांच्यावर फिल्म इंडस्ट्रीतल्या 2 ते 3 बायकांनी अलिगेशन्स केले होते जेव्हा MeToo कॅम्पेन चालला होता. आणि या MeToo कॅम्पेनच्या अंतर्गत ज्या 3 बायकांनी त्यांचे काय हॅरॅसमेंट असेल, जे काही गोष्टी असतील त्याच्या संबंधाने जे अलिगेशन्स केले होते त्याची कंप्लेन
ही चाकणकरांकडे आली होती आणि चाकणकरांनी त्या प्रकरणामध्ये अनु मलिक यांना क्लीन चिट दिली. तुम्ही म्हणाल ताई याच्यात काय विशेष आहे? विशेष पुढे हे आहे की अनु मलिक यांच्या प्रोडक्शनचा एक चित्रपट तयार झाला, ज्या चित्रपटामध्ये रुपाली चाकणकर यांचा मुलगा सोहम चाकणकर याला काम मिळालं.